नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारनं जनतेकरता घेतलेले लोकउपयोगी निर्णय आणि शिवाय इतरही महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांची जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली आणि यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल तसंच संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत जिल्ह्यांच्या विकास कामांसाठी मंजूर निधीचा विनियोग, प्रलंबित प्रकल्प आणि आगामी वर्षाचं नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास कामं गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुंबईच्या वाहतुकीत क्रांती घडवणाऱ्या धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारी मार्गावर आता देशातील पहिला संगीतमय रस्ता कार्यान्वित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अनोख्या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. अद्ययावत हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून 500 मीटर लांबीच्या रस्त्यावर विशेष पट्ट्या बसवण्यात आलेल्या आहेत. मी आणि शिंदे साहेबांनी त्याच्यावर एक ड्राईव्ह घेऊन त्याचा अनुभव घेतला आणि स्लमडॉग मिलेनियर मधलं जे गाणं आहे अतिशय सुप्रसिद्ध, ते गाणं जय हो गाणं हे त्याच्यावर वाचताय. त्यामुळे एक अभिनव अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आलेली आहे. देशभक्तीपर, राष्ट्रभक्तीपर अशा प्रकारच्या अनेक गाणी जी आहेत याच्यावर संगीत ऐकायला मिळेल आणि त्यांचा प्रवास देखील आनंदमय, संगीतमय होईल. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्हा नियोजन समितीची संपूर्ण निधी योग्य, पारदर्शक आणि काटेकोर पद्धतीने खर्च झालाच पाहिजे असे स्पष्ट निर्देश राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. बीड इथे आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या आणि यावेळी त्यांनी प्रलंबित कामं वेळेत पूर्ण करण्यावर भर देत बांधकामांच्या उत्कृष्ट दर्जाबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा अधिकाऱ्यांना दिला. राज्यातील वाहनधारकांसाठी राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतला आहे. जे राष्ट्रीय एक्सप्रेस वे अद्याप पूर्णतः तयार झालेले नाहीत किंवा ज्यांची कामं प्रलंबित आहेत अशा महामार्गांच्या टोल दरात मोठी कपात करण्यात आली आहे. रस्ता पूर्ण नसेल तर पूर्ण टोल का भरायचा या सर्वसामान्यांच्या प्रश्नाची दखल घेत सरकारने हे पाऊल उचललंय. हे सुधारित टोल दर 15 फेब्रुवारीपासून संपूर्ण राज्यात लागू झालेत. या निर्णयामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या खिशावरचा ताण कमी होणार असून जोपर्यंत संबंधित प्रकल्पाचं काम 100% पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सवलत लागू राहणार आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या वतीनं आयोजित वंदे मातरम सुरक्षित तटम समृद्ध भारतम या सायक्लोथॉनचं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथे भव्य स्वागत करण्यात आलं. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरक्षा दलांच्या योगदानामुळेच देशाची एकात्मता आणि अखंडत्व कायम असल्याचं प्रतिपादन केलं. गुजरातमधील लखपत इथून सुरू झालेली ही 3300 किलोमीटरची सायकल मोहीम सागरी किनारी भागात सुरक्षेविषयी जनजागृती करते. मुंबईतील कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावून त्यापासून ऊर्जा निर्मिती करण्याच्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पाला गती देण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी दिले. मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी कांजूरमार्ग इथल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील सर्व तांत्रिक आणि कायदेशीर अडथळे लवकरात लवकर दूर करण्याच्या सूचना दिल्या. या प्रकल्पातून सुमारे 8000 मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असून देवनार इथल्या 500 मेगावॅटचा प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पांबाबत सर्वोच्च न्यायालयात महानगरपालिकेची बाजू सक्षमपणे मांडण्याचे निर्देशही पंकजा मुंडेंनी दिले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याकरता 22 आणि 23 फेब्रुवारी रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथे AI फॉर ॲग्री 2026 या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2025 ते 2029च्या अंमलबजावणीसाठी हे महत्त्वाचं पाऊल असून शासनाने 500 कोटींच्या निधीला मंजुरी दिली. महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत अधिकृतपणे समाविष्ट केलंय. या ऐतिहासिक सन्मानाचं प्रमाणपत्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांच्याकडे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले. यामध्ये साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग यांच्यासह तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश आहे. हा क्षण संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि जगभरातील शिवप्रेमींसाठी अभिमानाचा आहे. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी.